अपंग कल्याण व अपंग पुनर्वसन या संकल्पनेनुसार 3% निधी जो मनपाकडे अपंग बांधवांसाठी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी देण्यात येणार होता, तो निधी अद्यापही मनपामार्फत अपंग बांधवांना वाटला गेला नाही। तसेच स्वावलंबीपणे अपंग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहावे त्यासाठी रोडच्या कडेला अपंग व गरजू बांधवांना व्यवसायाकरिता जागा देण्यात येणार होत्या, त्या अद्यापही मनपा देत नसल्यामुळे 12 मार्च रोजी प्रहार जनशक्ती पक्षांतर्गत अपंग क्रांतीतर्फे आंदोलन महानगरपालिकेमध्ये करण्यात आले। 25/1/22 को आंदोलन किया था, तो उसी दौरान 25 को हमारी मांगे महानगरपालिका ने अपने प्रतिनिधि भेज के मंजूर की हुई थी। उसके अंदर 30 लोगों को जगह देना और 3% निधि इनके तरफ 5 कोटी की तरतूद है, उसमें से इन्होंने 19 लाख खर्चा किया, बाकी का बचा हुआ पैसा है वो 31 तारीख तक इनको खर्च करना है। ये हम उसके बाद में रोज़ आ रहे हैं। अभी तक उन 30 लोगों की इन्होंने 2 दिन का टाइम दिया था कि 2 दिन के अंदर 30 लोगों को हम जगह देंगे। वो 2 दिनों के अंदर 2 दिन आज कम से कम 1.5 से 2 महीना हो गया, अभी तक हम रोज़ आ रहे हैं तो भी उनको अभी तक जगह नहीं मिली। हटेंगे नहीं यहाँ से जब तक इनको मिलेगा नहीं। जो हम यहाँ से जाएंगे। या आंदोलनाचे स्वरूप मोठे उग्र होते। मनपा आयुक्त हेमंत पवार यांच्या कक्षेबाहेर ठिय्या मांडूनच अपंग बांधव बसले होते। यावेळी जोपर्यंत अपंग बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असे चालू राहणार असे अपंग सेल प्रहार पक्षाचे शहर प्रमुख चंदू खेडकर यांनी सांगितले। अमरावती महानगरपालिका के निगम आयुक्त माननीय पवार साहब के चैम्बर में ये अपंग बांधव सुबह से बैठे हैं और दरअसल मांग ये है, जो मांग उन्होंने ही मंजूर कर दी है, गए 25 जनवरी को मीटिंग हुई है और उसके बावजूद आज तक उस पर अमल कुछ भी होने की संभावना दिख नहीं रही है। महानगर पालिका का जो प्रशासन है, जो उनका अधिकार है, विकलांगों का जो अधिकार है, वो विकलांगों का अधिकार अगर देना नहीं चाहती है तो सीधा सीधा इन लोगों को बोलना चाहिए। ये विकलांग लोग सुबह से यहाँ आते हैं, इनका नाम बदलने से काम नहीं चलेगा। विकलांगों को या दिव्यांग कहो या और तुम ब्रह्म कहो, इससे अच्छा उनकी मदद और उनकी जो सहायता है, उनका जो अधिकार है, जो कानून ने उनको अधिकार दिया है 3% निधि और उसका खर्चा और रोड की जगह, रोड के जो उसकी ये है मार्जिन स्पेस, उसमें जो उनकी दुकान की जगह उनकी मंजूर हुई है। एक बार नहीं 100 बार वहाँ यहाँ आके हमने चर्चा की है। ये सब होने के बाद अगर ऐसी चीज़ें यहाँ आती है और विकलांगों को ये ऐसी तकलीफ अगर देते हैं, खाली दिव्यांगों बोलने से काम नहीं होगा। तो यही लोग आज चिढ़ गए हैं और इन्होंने निगम आयुक्त के कैबिन में ही अपना डेरा जमा दिया है और ये डेरे का हमारा प्रहार संगठन का पूरा समर्थन, प्रहार शहर प्रमुख के नाते से मेरा पूरा उनके साथ समर्थन है। और जब तक उनसे बात नहीं होती, अगर वो न्याय नहीं मिलता है तो यही हम बैठे रहेंगे और आंदोलन की भूमिका माननीय महोदय आमदार आने तक ये चालू ही रहेंगी और तीव्रता भी बढ़ती रहेंगी। अमरावती महानगरपालिका अंतर्गत जनतेला सुविधा मिळण्यासाठी स्टार बसची सेवा चालू करण्यात आली होती। मोठ्या गाजावाजा करत ही सेवा रुजू झाली। पृथ्वी ट्रॅव्हल्स या कंपनीला 40 बस सेवांचा टेंडर देण्यात आला होता। मात्र पृथ्वी ट्रॅव्हल्सने मनपा व जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत 40 बसच्या जागेवर फक्त 25 बसेस पृथ्वी ट्रॅव्हल्स मार्फत शहरात फिरवल्या जात आहे। 15 बसेसचा अभाव असल्यामुळे सामान्य जनतेला याचा त्रास होत आहे। याकरिता अखिल भारतीय जीवा सेवा तर्फे पृथ्वी ट्रॅव्हल्सचा तसेच मनपाचा विरोध करत दिनांक 12 मार्च रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली। पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय जीवा सेनेचे जिल्हा प्रमुख यांनी मनपावर आरोप केला की पृथ्वी ट्रॅव्हल्सच्या विरोधात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी। या पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय जीवा सेनेचे हेमांशु भिसे, सय्यद मंसूर, सय्यद महमूद व कार्यकर्ते उपस्थित होते। अमरावती शहरात ज्या 40 गाड्याचा टेंडर पास झाला आहे, अमरावती शहरात 25 गाड्या का बरं धावत आहे, 15 गाड्या गेल्या कुठे? महानगरपालिकेतले आयुक्त साहेबांना येतात, ज्या विचारायला गेलो होतो आयुक्त साहेब अधिकाऱ्याला विचारा म्हणते, अधिकाऱ्याला गेलो ते आयुक्त साहेबांकडे म्हणते पूर्ण भोंगड कारभार चालू आहे सिटी बसचा। आणि येत्या 3 दिवसाआधी ड्रायव्हर जे संजय चव्हाण वलगाव निवासी यांनी आत्महत्या केली। त्यांचं मूळ कारण असं होतं की त्यांनी त्यांचं 4 महिन्यापासून वेतन रोखलं होतं आणि फक्त 3000साठी त्यांनी आत्महत्या केली आहे। आणि आमच्या संघटनेच्या मागणीनुसार त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून 5 लाख रुपये पृथ्वी टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे देण्यात यावे। अमरावती रेल्वे स्टेशनमध्ये त्यावेळी मोठी गडबड झाली जेव्हा एक व्यक्ती लोकल ट्रेनच्या इंजिनवर चढला। सुदैवाने त्या व्यक्तीला स्थानिक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने खाली उतरवण्यात आले।
सविस्तर माहिती अशी की गणेश पाटणे राहणार नवी मुंबई, वय वर्ष 27, हा आपल्या बायकोला घेण्याकरिता शनिवारी धामणगाव रेल्वे येथे गेला असता रविवारी तो अमरावतीला एकटाच परतला। याची तब्येत अचानक खराब झाली, त्यामुळे गणेश पाटणे याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। मात्र सोमवारी गणेश कोणालाही न सांगता रुग्णालयातून पसार झाला व तो अमरावती रेल्वे स्टेशनमध्ये लोकल ट्रेनच्या इंजिनच्या दाराचे काच फोडून इंजिनवर चढला। या घटनेचे गांभीर्य रेल्वे कर्मचाऱ्यांना लक्षात घेताच इंजिनच्या वर चढलेल्या गणेश पाटणे याला खाली उतरवले व रेल्वे जीआरपीच्या हवाले केले। मात्र गणेश पाटणे हा मनोरुग्ण असल्याचे समजले, त्यामुळे जीआरपी पोलिसांनी गणेश पाटणेवर गुन्हा दाखल केला नसून गणेशच्या बंधूला जीआरपी पोलिसांनी मुंबईला फोन करून बोलावून घेतले। सध्या गणेश पाटणे याला जीआरपी पोलिसांच्या ताब्यात स्वाधीन करण्यात आले आहे। संपूर्ण भारतवर्षात गुढीपाडवा उत्साहात साजरा करतात। तसेच भारताच्या गौरवपूर्ण संस्कृती, सण व उत्सव यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। भारतीय उत्सवात महिलांसाठी सामाजिक कार्यक्रमात मातृशक्तीचा देखील सहभाग असावा, या उद्देशाने मातृशक्ती महारॅलीची संकल्पना गत वर्षीपासून सुरू झाली। दुचाकीवर निघणारी ही रॅली यावर्षी सुद्धा गुढीपाडवाच्याच पूर्वसंध्येला मातृशक्ती महारॅली काढण्यात येणार आहे। नेहरू मैदान येथून संध्याकाळी 5 वाजता रॅली निघणार। ही रॅली नेहरू मैदान, राजकमल, श्याम चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, रेल्वे स्टेशन चौक, बस थांबा चौक, रुक्मिणीनगर चौक, मोतीनगर, यशोदानगर, दस्तूरनगर, MIDC रोड, सुदर्शन बिल्डिंग चौक, कवरनगर, फरशी स्टॉप होत असून नरसम्मा महाविद्यालयात या महारॅलीचं समापन होईल। या रॅलीमध्ये सहभागी होण्याची विनंती भारतीय नववर्ष स्वागत समितीतर्फे पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेमध्ये अंजली देव, प्राची पालकर, कल्पना पाटील, वृषाली ओक उपस्थित होत्या। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला महिलांची भव्य वाहन रॅली काढतो। यावर्षी गुढीपाडवा 18 तारखेला आहे आणि आपली रॅली 17 मार्च शनिवार रोजी संध्याकाळी 5 वाजता नेहरू मैदान येथून निघेल। मी संपूर्ण अमरावतीतील मातृशक्तीला, सर्व महिलांना आणि युवतींना असे आवाहन करते की त्यांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि या रॅलीची शोभा वाढवावी। मी गुढीपाडवा हा आपल्यासाठी खूप मोठा आणि खूप प्रेरणादायी आणि महत्त्वाचा सण आहे आणि या सणाचं स्वागत आपण जल्लोषातच करायला पाहिजे आणि या आव्हानासाठी ही मातृशक्ती रॅली महारॅली आम्ही काढतो। या महारॅलीमध्ये जर अमरावतीतील सर्व महिला व युवती सहभागी झाल्या तर आम्हाला अतिशय आनंद होईल। मी सगळ्यांना आवाहन करते की रॅलीत सहभागी व्हा। तसेच ज्या रॅलीत सहभागी होऊ शकणार नाही त्यांनी रॅली ज्या चौकातून जाईल त्या चौकामध्ये भारतमाता पूजन, पुष्पवृष्टी व रांगोळी या माध्यमातून आपण रॅलीचे स्वागत करावे असेही मी आवाहन करते। अमरावती शहर ग्रामीण पोलीस तसेच SRPF भरती प्रक्रिया सोमवारपासून स्थानिक पोलीस ग्राउंड व जोग स्टेडियमवर चालू आहे। दिनांक 12 मार्च ते 19 मार्च पर्यंत चालत असलेल्या पोलीस भरतीसाठी 12 मार्च ते 17 मार्च पर्यंत पुरुषांची भरती प्रक्रिया चालणार असून रोज 925 पुरुषांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे। 19 मार्च रोजी महिला पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे। शहर पोलीस भरतीमध्ये एकूण 30 जागेसाठी 6555 जणांनी अर्ज भरला असून ग्रामीण पोलीससाठी 25036 अर्ज आले आहेत। ग्रामीण पोलीससाठी 93 जागा भरण्यात येणार असल्याचे कळले आहे। तसेच SRPFच्या 46 जागांसाठी 14123 अर्ज आल्याचे कळले आहे। पोलीस भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या युवकांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आली असून भरती प्रक्रियेवर ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक आणि SRPFचे समुपदेशनच्या नेतृत्वात ही भरती प्रक्रिया पार पडत आहे। पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या बेरोजगार युवक युवतींच्या नातेवाईकांना पोलीस भरतीपासून दूर ठेवले आहे। पोलीस विभागात नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन पोलीस विभागाने यावेळी केले आहे। अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये जी काही भरती चालू आहे त्यासाठी उमेदवारांनी 6500 उमेदवारांनी जवळजवळ अर्ज भरलेले आहेत आणि एका दिवशी आम्ही 915 उमेदवारांना भरतीसाठी बोलवलेलं आहे। या भरती प्रक्रियेमध्ये सकाळी 6 ते 6:30 पर्यंत उमेदवार रिपोर्टिंग करतात। यामध्ये ग्राउंडची जी इव्हेंट असतात त्यांची कॉम्पिटिशन घेतली जाते, त्याची परीक्षा घेतली जाते थोडक्यात। त्यामध्ये सकाळी आल्यावर त्याचे कागदपत्र तपासणे, नंतर उंची, छाती, त्यांना ठराविक नंबर, चेस्ट नंबर देणं आणि त्यानंतर 5 आयटमवर त्यांना वेगवेगळे इव्हेंट करायला लावणं। त्यामध्ये 100 मीटर, 1600 मीटर, पुलअप्स, गोळाफेक आणि लांब उडी अशा प्रकारचे आयटम आहेत। प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ दिलेले आहेत आणि व्हिडिओ समोर राहूनच त्यांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटी घेतली जातात, त्याचा रेकॉर्ड ठेवला जातो। अशा रीतीने त्यांना शिस्तबद्धपणे या ठिकाणी चालू आहे भरतीची प्रक्रिया
पोलीस बंदोबस्त पुरेशा प्रमाणात आहे. कुणीही एखाद वेळेस बाहेरचे दलाल मंडळी समाजामध्ये भरपूर असतात. ते माझे हे अधिकारी ओळखीचे आहेत, ते अधिकारी ओळखीचे आहेत, माझा हा कर्मचारी ओळखीचा आहे, तो कर्मचारी ओळखीचा आहे, त्यांच्याशी नातेवाईक आहेत आमचे, असे बाहेर अफवा सोडून किंवा काही रिलेशन दाखवून, जवळीक दाखवून काही वेळेला काही भानगडी करायची शक्यता नाकारता येत असतात. तर अशा रीतीने त्यांना सर्वांना आवाहन केलेले आहे सर्वांना की अशा अफवा म्हणा किंवा अशा शंकांना किंवा कोणी उत्तेजन देणं किंवा आणखीन असे दाखवणं याला कोणी बळी पडू नये. विनाकारण ते त्यांच्या मेरिटवर येणार आहे आणि त्या संपूर्ण मेरिटप्रमाणेच एक्झाम चालू आहे. राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कवरनगर परिसरात 11 मार्च रोजी सायंकाळच्या वेळी कृणाल पारसे हा युवक हातात चाकू घेऊन फिरत असून गोंधळ घालत असल्याचे राजापेठ पोलिसांना समजले. तात्काळ राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी कृणाल पारसे वय वर्ष 22 राहणार वडरपुरा याला अटक केली. आरोपी कृणाल पारसेवर 4/25 आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. 750 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सालबर्डी येथे मौन धारण करून 12 वर्षे निवासाला होते. एके दिवशी शिकारी पारध्यांना शिकार करण्यापासून परावृत्त करण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी 12 वर्षाचे आपले मौन सोडून त्या पारध्यांना म्हणाले, बाबांनो, हा मुका गरीब प्राणी जंगलाचा चारा खातो, नदीचे पाणी पितो, मग यात तुमचे काय नुकसान, तुम्ही त्यांची हत्या करू नका. हा उपदेश ऐकून पारध्यांनी हिंसेचा त्याग केला. या उपदेशाची ही वचने लिका चरित्रामध्ये ग्रंथबद्ध झाली आहेत. 30 मराठी वाङ्मयातील पहिली ग्रंथबद्ध वचने भौतिक आहेत. त्याची स्मृती जपणाऱ्या वाङ्मय दिनी म्हणून दिनांक 12 मार्च रोजी महानुभाव साहित्य महामंडळातर्फे राजकमल चौकातील टाउन हॉल येथे मराठी वाङ्मय दिन साजरा करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय महानुभाव साहित्य युवा मंचचे जिल्हाध्यक्ष मनीष देशमुख यांनी अधिक माहिती दिली. मी 86 वर्ष, आम्हाला पाहू द्या विद्यापीठ, हे पाहू द्यायचं असेल तर आपल्याला तिथपर्यंत गेलं पाहिजे. आणि म्हणून वैरागी बाबांना मी विनंती करतो की इथून मोर्चा आपण सुरू करा, रस्त्यात लोक येऊन भेटतील आणि मुंबईपर्यंत लाख लोक येतील, असा प्रयत्न एक आपण करू. 25 लोक जरी सिद्ध करून आपण काढले तर ह्या दिवशी आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या श्रीमुखातून पहिलं मराठी वाक्य जे आहे ते सुरुवातीला निघालं, श्रीमुखातून वचन निघालं. त्या दिनांचं वैचित्र्य निमित्त साधून आम्ही हे आज कार्यक्रम घेतलेला आहे टाउन हॉलमध्ये. इथे सर्व संत महंत उपस्थित आहे आणि अमरावती वासनिक मंडळ, नंतर सर्वज्ञान अखिल भारतीय साहित्य युवा मंच हे सर्व इथे उपस्थित आहे आणि अखिल भारतीय महानुभाव साहित्य महामंडळ यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आमची एक मागणी पण आहे की श्री क्षेत्र रिद्धपूर इथे मराठी विद्यापीठ व्हायला पाहिजे. आम्ही नेहमी मागणी केली आहे, पण त्याचं कोणी असं घेतलेला नाही. म्हणजे त्यांनी असं आम्ही पाठपुरावा केला, मग त्यांना आम्ही हे केले, निवेदन दिले, पण त्यांनी असं आश्वासन दिलं नाही नक्की आम्हाला. शहरात वाढत चाललेल्या चोरी, दरोडा व घरफोडीमुळे सामान्य जनतेचा रोष पोलीस प्रशासनावर उमटत आहे. म्हणूनच पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक स्वतःची व शहर पोलिसांची छवी सुधारण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नाचे फलस्वरूप म्हणून क्राईम ब्रांच पोलिसांना 2 दुचाकी चोर पकडण्यात यश आले आहे. या दुचाकी चोरांकडून 11 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या 2 दुचाकी चोरांमधील एक चोर हा अल्पवयीन असून दुसऱ्या आरोपीचे नाव सागर मिश्रा, वय वर्ष 25, राहणार म्हाडा कॉलनी असे आहे. क्राईम ब्रांचचे प्रथमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून ही कारवाई केल्याची माहिती क्राईम ब्रांचकडून सांगण्यात आली आहे. आरोपी सागर हा शहरातील विविध परिसरातून दुचाकी चोरत होता आणि आपल्या सहकार्याच्या सहाय्याने गरजू लोकांना चोरीच्या दुचाकी विकत होता. सागर ते शहरातील प्रतिष्ठानात काम करणाऱ्या युवकांना सुद्धा अशा चोरीच्या दुचाकी विकल्याचे तपासास समोर आले आहे. क्राईम ब्रांच पोलीस पुढील तपास करत असून यावर्षीची क्राईम ब्रांचची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून अकोला ते अकोट रोडचे काम सुरू असून या कामासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. नेहमीच या रस्त्यावर अपघात घडत असून 11 मार्च रोजी अकोलावरून अकोटकडे जाणारी महाराष्ट्र परिवहन महामंडळाची MS40 X 5328 नंबरच्या बसला अपघात झाला. अचानक झालेल्या पावसामुळे रस्त्यातील खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. बस चालकास पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे बसचे चाक खड्ड्यात अडकून पडले.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बसमधील प्रवासी जखमी झाल्याचे कळते। बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना काढण्याकरिता लोकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले। राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दस्तूरनगर चौकात कार व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र जीवितहानी झाली नाही। कार क्रमांक MS27 AT 1031 व दुचाकी बुलेट क्रमांक MS27 BT 0602 यांच्या दस्तूरनगर चौकात जबर धडक झाली। या अपघातामध्ये कोणालाही गंभीर स्वरूपाची इजा झाली नसून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सदर घटनेची तक्रार राजापेठ पोलिसात देण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत। 8 मार्च रोजी महिला जागतिक दिवस म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अमरावती तहसील कार्यालयात सुद्धा मोठ्या हर्ष उल्हासात महिला जागतिक दिवस साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, नायब तहसीलदार नीता डबडे, धीरज मांजरे, बढिये असुळे, ठोसर, कनिष्ठ लिपिक RG मुद्रखे तसेच समस्त अधिकारी व महिला कर्मचारी तहसील कार्यालय परिसरात उपस्थित होते। त्यानिमित्ताने आज आम्ही सर्वप्रथम शपथ घेतली आहे की सर्व स्त्री आणि पुरुषांनी मिळून घेतलेली शपथ आहे की सर्व स्त्रियांचा सन्मान करणार आणि आजूबाजूच्या कुठल्याही स्त्रीवर, ती मुलगी असो की महिला असो, त्यावर कुठलाही अन्याय तिच्यावर होत असेल तर त्याचा विरोध करेल आणि स्त्रीला स्त्रीचं जे स्थान आहे ते मिळवून देण्यासाठी सर्व सहकार्य करतील अशी आम्ही शपथ घेतलेली आहे। आज मी माझ्या महिला अधिकारी, कर्मचारी आणि तशाच ज्या गृहिणी आहेत सर्व महिला मैत्रिणींना सांगू शकेल की आजचा जो दिवस आहे तो सर्वार्थाने आपल्यासाठी आहे। एक दिवस नको आपल्याला, संपूर्ण दिवस, वर्षातले येणारा प्रत्येक दिवस आपला असावा। पण आपला दिवस येताना, आपला दिवस म्हणजे आपला सर्वांचा दिवस, सर्व पुरुष आणि महिला, कुठेही महिला ही वेगळी नसत। महिला म्हटलं की तिच्या मागे पुरुष, तिचं संपूर्ण कुटुंब आणि तिचा संपूर्ण कार्यालयातील परिवार हा सर्व तिचा असतो।